नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपले हे चॅनल अष्ट्रोत्तरावर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, 7 सप्टेंबर 2025 रोजी कुंभ राशीमध्ये चंद्रग्रहण होत आहे. या काळात कुंभ राशीवरती ग्रहणाचा विशेष प्रभाव पडणार आहे आणि तो विशेष प्रभाव जो आहे तो काही राशींना सरासरी 4 आठवड्यापर्यंत इफेक्ट देऊ शकेल आणि काही राशींना पुढील 3 महिने ते अगदी डिसेंबर 2026 पर्यंत देखील इफेक्ट होऊ शकेल त्याचा. आणि अर्थात हा इफेक्ट फक्त अशुभ असेल, वाईट असेल असं नाहीये. शुभ प्रभाव देखील आहे. ते आपण पुढे पाहूया. मित्रांनो, हे हा जो प्रभाव आहे कुंभ राशीवरती पडणारा ग्रहणाचा, तो काय म्हणतात आपण त्याला ना, की जीवनाच्या सर्व क्षेत्रांवरती इफेक्ट करणार आहे आणि सर्व 12च्या 12 राशीवरती त्याचा इफेक्ट होणार आहे. त्याचं कारण असं आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक भाव हा दुसऱ्या भावाशी येन-केन प्रकारे निगडीत असतो आणि एखादा भाव आपल्याला जेव्हा समजून घ्यायचा आहे, तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये एक संकल्पना वापरली जाते भावात भाव. उदाहरणार्थ 12व्या भावाचं आपल्याला जर का काही कारकत्व बघायचं असेल, तर भावात भावांच्या तत्वानुसार 12वा पासून 12वा म्हणजे 11वं स्थान किंवा कालपुरुषाच्या कुंडलीतील कुंभ राशी ही म्हणली जाते. जी नैसर्गिकरित्या अ, आपण काय म्हणतो त्याला दान, त्याग, मौन, साधना, लेट इट गो किंवा सबकॉन्शियस फिलिंग जे असतात ना, या गोष्टींची जोडली जाते भावात भावम या कारकत्वानुसार, या गुणधर्मानुसार. आणि जेव्हा आपण ग्रहणाचे परिणाम पाहतोय कुंभ राशीच्या अनुषंगाने किंवा कुंभ राशीचे हे जे गुणधर्म आहेत ते समजून लक्षात ठेवा, ते इच्छापूर्ती, मित्र, सोशल नेटवर्क हा एक गुणधर्माचा आपण काय म्हणतो त्याला ना एक भाग झाला. परंतु भावात भावमच्या अनुषंगाने आणि ग्रहणाचे इफेक्ट जे पडणार आहेत, कारण ग्रहणाचे इफेक्ट हे फार खोलवर असतात आणि त्याचा इफेक्ट जो काही होणार आहे, ते कुठली कारकत्व बाधित होतील किंवा कुठली कारकत्व अति शुभ होऊन फलित देतील, हे पूर्णपणे वेगळा संदर्भ आहे. तर त्यानुसार 11व्या स्थानी जेव्हा ही रास पडते, कुंभ राशी कालपुरुषाच्या कुंडलीत, ती भावात भावांच्या हिशोबाने व्ययाचं व्यय किंवा 12व्याची 12वी रास पडते. त्यानुसार त्याचे काही महत्वाचे ग्रह गोचर ह्या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत कुंभ राशीच्या अनुषंगाने होणार आहेत ते. कारण कुंभेत राहू महाराज आहेतच आता सध्या. आणि बाकीचे होणारे जी ग्रहण आहेत ते, या सगळ्यांचा जर का परिणाम बघितला, आपण घेतला, विचारात घेतला, तर प्रत्येक राशीला त्यांच्या कुंडलीमध्ये कुंभ राशी कोणत्या भावात पडते, मी पुन्हा परत सांगतो, प्रत्येक राशीला कुंभ राशी कोणत्या भावात पडते, त्या अनुषंगाने आपल्याला या सर्वच्या सर्व प्रभाव, परिणाम, इफेक्ट, बळ, शुभ, अशुभ या सर्वाचा खोलपणे विचार करावा लागणार आहे. किंवा त्या भावाशी संबंधित काही आव्हानं उभे राहू शकतात. त्या भावाशी संबंधित काही प्रकारचे लाभ पदरात पडू शकतात किंवा त्या भावाशी संबंधित काही तुम्हाला विशिष्ट असे काय म्हणतो त्याला आपण परिणाम मिळू शकतात. अर्थात वेगवेगळ्या प्रकारे हे परिणाम सौम्य करता येतात किंवा आपल्याला फेवरेबल सुद्धा करून घेता येऊ शकतात किंवा जे काही शुभ परिणाम मिळणार आहेत त्याची शुभता आणखीन वाढवता येऊ शकते. तर चला मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाशी संबंधितच परंतु कुंभ राशीच्या अनुषंगाने काय 12च्या 12 राशींना कुंभ राशी कोणत्या भावात पडते, कोणत्या स्थानात पडते आणि कोणत्या गोष्टीवर परिणाम होतो, काय प्रभाव आहे, काय परिणाम आहे, काय काळजी घेतली पाहिजे आणि काय एक छोटे छोटे उपाय केले पाहिजे ते पाहूया. सर्वात प्रथम पाहूयात मेष राशी. मेष राशीच्या लाभ स्थानामध्ये 11व्या भावामध्ये ती कुंभ राशी पडते. त्या स्थानातून काय बघितलं जातं, तर मित्र परिवार, तुमचं सोशल नेटवर्क, इच्छापूर्ती, लाभ किंवा मोठे भाऊ बहीण किंवा तुमचं सामाजिक वर्तुळ हे पाहिलं जातं. त्यामुळं मित्र समाज किंवा तुमचं वर्तुळ किंवा आपण जे म्हणतो ना इच्छापूर्ती, म्हणजे जे काम करणारे किंवा बिझनेसमन वगैरे आहेत, त्यांच्या नवीन प्रकल्पांमध्ये काही प्रकारचे गोंधळ, गैरसमज, दुरावा
किंवा त्रास किंवा अडथळे या गोष्टी होऊ शकतात. किंवा अपेक्षा, इच्छापूर्ती पूर्ण होण्यामध्ये विलंब लागू शकतो. त्रास म्हणजे काय होऊ शकेल, की मित्रांशी थोडासा दुरावा येणं किंवा उत्पन्नामध्ये काही अडथळे निर्माण होणं किंवा उत्पन्न हातात न पडणं या गोष्टी घडू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की याच्याकरता चांगली बाब काय आहे, ह्या ग्रहणामुळे कुंभ राशी करता जे परिणाम होणार आहेत त्याचा आणि मेष राशी करता त्याचा इफेक्ट जो पडणार आहे, तो जर का विचारात घेतला आपण किंवा पाहिला डिटेलमध्ये, तर नवीन प्रकल्पामध्ये तुम्हाला किंवा मित्र किंवा तुमचं जे सोशल नेटवर्क आहे त्यामध्ये तुमच्याविषयी अ, एक प्रकारचा दुरावा निर्माण होणार नाहीये. गैरसमज काही निर्माण होणार नाहीयेत. या अनुषंगाने किंवा हे विचार करून तुम्ही जर का त्यानुसार कारण तुमच्याकरता ही राशी जी आहे ना, कर्क राशी, चंद्राची जी राशी आहे, ते चंद्रग्रहण लागणार. चंद्राची राशी चतुर्थ स्थानात पडते. त्यामुळे ते सुखस्थान आहे. म्हणजे तुम्ही फक्त सुखाचा विचार करून किंवा सुखाची अभिलाषा मनात बाळगून जर का काही काम करत असाल किंवा सोशल नेटवर्कमध्ये किंवा मित्रमंडळीमध्ये वावरत असाल, तर तिथे तुम्हाला थोडासा अडथळा येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे कामातला अडथळा फक्त कामामुळे किंवा तुमच्यामुळे असं नाहीये, तर तुमच्या विचारांमुळे आहे. उपाय म्हणून काय कराल, तर तुम्ही थोडंसं सामूहिक सेवाभाव मनात ठेवा. आपण एक सोशल नेटवर्क त्या सोशल नेटवर्कचा आपण भाग आहोत आणि तिथं आपला ॲक्टिव्ह पार्टिसिपंट राहिलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. मौनम सर्वार्थ साधनम हा तुम्ही नियम लक्षात ठेवा. ध्यान धारणा करा. काही शक्य असेल तर दान धर्म करा. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीच्या दशम स्थानामध्ये कुंभ राशी पडते. दशम स्थान म्हणजे काय? आपलं करिअर, व्यवसाय, कीर्ती, तुमचे वडिलांचं स्थान. हे किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणचे जे वरिष्ठ आहेत, त्यांचं स्थान आहे. म्हणजे याचा परिणाम काय थेटपणे होऊ शकतो तुमच्या, तर तुमच्या करिअरमध्ये, नोकरीमध्ये किंवा वरिष्ठांशी तुम्हाला काही थोड्याफार प्रमाणातले मतभेद संभवतात. एक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला पुढे ढकलावे लागतील किंवा ढकलले जातील किंवा परिस्थितीच अशी निर्माण होईल ना, की आपण काय म्हणतो थोडंसं पोस्टपोन केलंय, असं होऊ शकेल. आणि घराबाहेर वावरताना कारण ही जी थेट चौथी दृष्टी जी 7वी दृष्टी पडते ती चतुर्थ स्थानावरती पडते. त्यामुळे घराबाहेर प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा प्रतिष्ठा टिकवण्यावर तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल किंवा त्याच्यावरती ताण येऊ शकतो. अडथळे किंवा बाधा किंवा त्रास काय होऊ शकेल तर नोकरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी काय अडथळे येणे, वरिष्ठांशी मतभेद होणे किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, की तुमचं स्वतःचं सगळं जे सबकॉन्शियस माइंड किंवा कॉन्शियस माइंड किंवा तुमची स्वतःची ते थिंकिंग जी असणार आहे, कारण चंद्र आहे, मनाचा कारक आहे. तो पूर्णपणे तुमचे चतुर्थ सुख कसं मिळेल, सुख काय आहे किंवा आपण काय म्हणतो ना, कसं झटकीपट काम करून कारण करिअर आहे, झटकीपट काम करून मी कसा शांत बसून राहील, याकडे तुमचा ओढा राहील आणि त्यामुळेच तुम्हाला एक प्रकारचा त्रास संभवतो. तर मी असं म्हणेल ना, की कामाच्या ठिकाणी कसली हायगय करू नका. काम करताना टाळमटाळ करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अडथळे काय येतात, येऊ शकतात हे तुम्ही काम करताय तुम्हाला माहिती आहे. तर ते आधीच अँटिसिपेट करून त्या अनुषंगाने हालचाल करा. उपाय म्हणून काय कराल ना, तर सगळ्यात पहिलं तर तुमचं काय म्हणतो आपण त्याला ना, की चंद्र मनाचाच कारक आहे. तुमच्याकरता तो अ, अ, ध्यान धारणा करणं किंवा अनुलोम-विलोम किंवा दीर्घ प्राणायाम करणं हे तुमच्याकरता सगळ्यात उत्कृष्ट आहे. कर्मयोगी व्हा. पुढच्या सरासरी 3 ते 4 आठवड्याच्या कालावधीकरता तुम्हाला पूर्णपणे कर्मयोगी व्हावं लागेल. मनामध्ये सेवाभाव ठेवावा लागेल आणि अ, तुम्ही पित्याच्या करिता म्हणून दान करा 1 किंवा पित्याची सेवा करा 2 किंवा अ, दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य तर द्याच द्या, परंतु त्याचबरोबर जर का तुमचे वडील तुमच्या सोबत राहत असतील, तर दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर त्यांचे पाया पडावे. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या 9व स्थानामध्ये कुंभ राशी पडते. 9व स्थान म्हणजे काय? आपलं भाग्य, धर्म, परदेश प्रवास, गुरु, उच्च शिक्षण किंवा आपण काय म्हणतो ना, आपली जी आध्यात्मिक रुची आहे, आध्यात्मिक आवड आहे, आध्यात्मिक ओढा आहे आपला, ते स्थान दाखवतं. म्हणजे थोडक्यात काय झालं ना, तर तुमचं काही परदेशी कंपनी किंवा परदेशी संबंधित तुम्ही काय काम करत असाल किंवा उच्च शिक्षण अभिलाषी असतील किंवा उच्च शिक्षण घेणारे कोणी मिथुन राशीचे असतील, त्यांना काही थोड्याफार प्रमाणात अडथळे येणं, त्रास होणं किंवा विलंब होणं किंवा काही ना काही कारणास्तव ते काम लांबलं किंवा काम न होणं या गोष्टी घडू शकतात.
ज्यांच्या कोणाच्या काही कोर्ट केसेस वगैरे चालू असतील किंवा कोर्टामध्ये काही दावे दाखल केले असतील, तर त्या बाबतीत काही अडथळे येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट काय होणार आहे, तर तुमचे जे बेसिक बिलीफ्स आहेत आपल्या, आपल्या श्रद्धा आहेत, आपले कर्मकांड आहेत किंवा आपण जे काही आचरण करतो दररोजचं धर्मानुसार, त्यामध्ये त्या बाबतीत तुम्हाला थोडासा गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल एक. आणि त्याचा सगळ्याचं फलित काय होईल ना, तर तुमचं मानसिक ताणतणाव वाढेल. कारण हे तुमची धर्म त्रिकोणातली शेवटची रास आहे. नवम स्थान हे धर्म त्रिकोणातलं शेवटचं स्थान आहे हे. त्यामुळे तिथं तुम्हाला मानसिक ताणतणाव वाढायची शक्यता आहे. परिणाम किंवा बाधा किंवा अडथळे काय म्हणतील, तर भाग्य उशिरा फळ देईल तुम्हाला, एक. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे वडील किंवा गुरु यांच्याबरोबर तुमचे काही मतभेद संभवतात. तर त्यांच्याबरोबर मतभेद होणार नाहीत याची सगळ्यात आधी खबरदारी घ्या तुम्ही. उपाय म्हणून काय कराल, तर गुरुसेवा करा. यात्रा करत असताना जास्तीत जास्त मौन पाळा. जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णूचा जो मंत्र आहे त्याचा जप करा. उपवास करा गुरुवारी. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या अष्टम स्थानामध्ये कुंभ राशी पडते. अष्टम स्थान म्हणजे काय? आयुष्याचं रहस्य, गूढ आहे किंवा आपले अडचणी आहेत किंवा अडथळे आहेत किंवा यातनांचं स्थान आहे किंवा वारसा हक्काने मिळणाऱ्या ज्या गोष्टी त्याचं स्थान आहे. सट्टा, लॉटरी, जुगार किंवा इन्सेंटिव्ह बोनस याद्वारे जे मिळणारे पैसे आहेत ते आहे. इन्शुरन्सचे पैसे वगैरे त्याचं स्थान आहे. त्यामुळे याचा इफेक्ट जर का म्हणाल तुम्ही, तर कर्ज, गुंतवणूक, कर, विमा यामध्ये किंवा या संबंधित काही काम करत असाल किंवा तुमचे ते काही पेंडिंग असतील ते गोष्टी, तर त्यामध्ये तणाव, अडथळे किंवा लांबत जाणं या गोष्टी घडू शकतात. हे अष्टम स्थान हे तुमच्या जोडीदाराच्या पैशाचं स्थान आहे आणि त्याचबरोबर जोडीदाराच्या कुटुंबाचं स्थान देखील आहे. त्यामुळे जोडीदाराच्या पैशांसंबंधित किंवा सासूरवाडीच्या लोकांबरोबर काही गोष्टींबाबत काही गोष्टींमुळे तुमचे वाद संभवतात. त्याचबरोबर हे बक्षीसपत्राने मिळणारी रक्कम किंवा बक्षीसपत्राने मिळणाऱ्या काही गोष्टी दर्शवतात. तिथे सुद्धा वाद, अडथळे, विलंब या गोष्टी घडू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनामध्ये तुमच्या एक प्रकारची असुरक्षिततेची भावना बळास येईल किंवा वाढेल. तर ती सगळ्यात पहिली भावना काढून टाका. बाधा किंवा अडथळे किंवा प्रभाव जास्त करून काय पडेल, तर अचानक नुकसान व्हायची शक्यता आहे, मानसिक त्रास व्हायची शक्यता आहे आणि एकतर मानसिक किंवा शारीरिक पीडा या प्रकारचं काही तुम्हाला उद्भवू शकतं. यावरती उपाय काय कराल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर ध्यानधारणा करायला पाहिजे तुम्ही. कर्क तुमच्याच राशीचे स्वामी ग्रहणामध्ये आहेत. त्यामुळं चंद्राचा मंत्राचा जप करा. ध्यान करा, गुप्तदान करा, उपवास करा आणि ज्या गोष्टी तुमच्या ताब्यात नाहीयेत, ज्या तुमच्या हातात नाहीयेत किंवा ज्या तुमच्याशी संबंधित पण ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत, त्या लेट इट गो किंवा लेटिंग गो या अनुषंगानेच ठेवा, वागा आणि वावरा. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या सप्तम स्थानामध्येच हे ग्रहण लागत आहे. सप्तम स्थानामध्येच तुमच्या कुंभ राशी पडते आणि मुख्य म्हणजे की ह्याची थेट दृष्टी तुमच्या राशीवरती आहे. 7वी दृष्टी तुमच्या राशीवरती पडणार आहे. सप्तम स्थानात आपण काय बघतो, तो जोडीदार, व्यावसायिक भागीदारी किंवा आपला डेलीचा इन्कम किंवा आपण काय म्हणतो त्याला ना, की तुमचं जे ऑफिसमधलं छोटं वर्तुळ जे असतं ना आपलं ते, त्याचं हे स्थान आहे. त्याचा सगळ्यात मोठा परिणाम, प्रभाव काय पडणार आहे, तर जोडीदाराशी संवाद कमी होऊन मतभेद वाढू शकतात. व्यावसायिक जे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असतील, तर त्यामध्ये एक प्रकारचं अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. संयमाने वागणे किंवा संयम ठेवून वागणे, बोलणे, विचार करणे आणि विचार प्रकट करणे किंवा कम्युनिकेट करणे हे तुमच्याकरता सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बाधा, अडथळा किंवा काय प्रभाव काय होऊ शकेल, तर नात्यांमध्ये गैरसमज व्हायची शक्यता आहे. मग ते नातं घरातलं असेल किंवा कामाच्या ठिकाणचं असेल. सहकाऱ्यांची भांडण होणं, वादविवाद होणं किंवा काही मतभेद होणं आणि ते मतभेद वाढणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. तर त्याची सगळ्यात जास्त काळजी घ्या. उपाय म्हणून काय कराल, तर तुमच्याकरता देखील कर्क राशीप्रमाणेच मौनम सौहार्द साधनम हा नियम लक्षात ठेवा. 2 क्षमा मागा देखील आणि क्षमा करायला देखील शिका. तुमच्याकरता सिंह राशीकरता या काळातला पुढच्या 3-4 महिन्याच्या 3-4 आठवड्याच्या काळातला सगळ्यात मोठा उपाय म्हणून काय आहे ना, तर क्षमाशील राहा आणि क्षमा मागण्याकरता तयार देखील राहा. समर्पणाची भावना ठेवा. जोडीदारासोबत
जास्तीत जास्त सुसंवाद कसा करता येईल हे बघा. विसंवाद होणार नाही. जरी तो क्षण आला किंवा विसंवादाची वेळ आली, तर त्यावेळेला शांत राहा आणि मन शांत झालं, वातावरण शांत झालं, की मग तुमचं मत व्यक्त करा, प्रकट व्हा किंवा बोलणं वाढवा किंवा बोला. आणि यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काय तुमच्याकरता उपाय ना, तो जोडीदारासोबत जाऊन कुठेतरी देवळामध्ये काहीतरी दान करा. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीच्या षष्ठ स्थानामध्येच हे अ, ग्रहण होत आहे आणि कुंभ राशी पडते. षष्ठ स्थानातून आपण काय बघतो? रोग, ऋण, रिपू, शत्रू, तुमचे इमिजिएट बॉस, तुम्ही जी सेवाभाव देता करता तो आणि तुमचे मातुल घराण्यातले व्यक्ती म्हणजे मामा, मावशी बघतात. त्यामुळं ह्या ग्रहणामुळे किंवा कुंभ राशीच्या एकूणच याच्यामुळे तुम्हाला काय होईल तर कामाचा ताण, आरोग्याशी संबंधित त्रास, कामाच्या ठिकाणी इमिजिएट बॉस जे आहेत त्यांच्याबरोबर काही गैरसमज होणं, वाद नाही गैरसमज होणं लक्षात ठेवा. फरक आहे वादामध्ये आणि गैरसमजामध्ये. गैरसमज होणं आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या तुम्ही सेवा देता किंवा सेवा करता किंवा तो तुमचा सेवाभाव आहे, त्यामध्ये काही अस्थिरता वाढणं किंवा ते आपण काय म्हणतो ना, ते जे टाईम टेबल आपलं असतं ना, ते डिस्टर्ब होणं हे सगळ्यात मोठं तुमच्याकरताचं दुखणं होणार आहे. पुढच्या 3-4 आठवड्याचं किंवा कदाचित 3-4 महिन्याकरताच्या कालावधीकरता. ते सगळ्यात आधी कंट्रोल करा. बी डिसिप्लिन्ड. एक टाईम टेबल बनवा आणि त्यानुसारच तुमचं दैनंदिन कामकाज ठेवा. आरोग्याच्या अडथळा किंवा बाधा किंवा प्रभाव काय म्हणाल तर आरोग्याच्या समस्या उभ्या राहू शकतात. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे शत्रू ऐनवेळेला डोकं काढू शकतात. कोर्ट केस जर का काही चालू असतील तर त्यामध्ये तुम्हाला काही त्रास होऊ शकतो किंवा काहीतरी नवीनच त्रास होऊ शकतो त्यामध्ये जो तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल किंवा अनुभवला नसेल असा. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुमचे जे काही औषधोपचार चालू असतील, ते औषधोपचार नित्यनेमाने घ्या. एक उपवास करा, प्राणायाम करा आणि हे आपण काय म्हणतो रोगाचं स्थान आहे. तर जेवढी तुम्हाला रुग्णसेवा करता येईल किंवा काय करा बेस्ट वे तुम्ही एखाद्या शनिवारी जे गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल ना, चॅरिटीचे किंवा खाजगी हॉस्पिटल नाही, गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल असतात ना, तिथं जाऊन 1 तास काही सेवा देता आली तर बघा किंवा तिथे जाऊन एक 10 मिनिटं वावरून या त्या हॉस्पिटलमध्ये. मग तिथं जाऊन चहा पिऊन या. तिथे जाऊन जरा त्या वातावरणामध्ये किमान 20 मिनिटं तरी वावरा त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये. हा तुमच्याकरता सगळ्यात बेस्ट उपाय आहे. पुढची राशी तूळ राशी. तूळ राशीच्या पंचम स्थानामध्ये कुंभ राशी पडते. पंचम स्थानातून आपण काय बघतो तर संतती, प्रेम, शिक्षण, बुद्धी, सट्टा, लॉटरी, जुगार किंवा तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी किंवा तुमचा स्वतःचा आपण काय म्हणतो ना कल्पनाशक्तीची भरारी हे आपण बघतो. त्याचा परिणाम किंवा बाधा काय होईल तुमच्यात सगळ्यात जास्त? तर मुलांबाबत काही तणाव निर्माण होऊ शकतात. अभ्यासाचे जे विद्यार्थी असतील त्यांना अभ्यासामध्ये चढ-उतार येऊ शकते. जे प्रेम असतील, प्रेमात असतील त्यांना प्रेमामध्ये अडथळे निर्माण होणं, गैरसमज होणं किंवा दुरावा निर्माण होणं या गोष्टी होऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये एक प्रकारची अनिश्चितता ही तर तुम्ही धरून चला कारण ग्रहण पंचमातच होणार आहे. मुलांबाबतच्या, मुलांच्या भवितव्याबाबतची चिंता तुम्हाला भेडसावेल किंवा तुम्ही त्याबद्दल जरा जास्तच ॲक्टिव्ह राहा. कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्या काळामध्ये, या काळामध्ये कला क्षेत्रामध्ये तुमचं काम करण्याकरता काही व्यत्यय येऊ शकतो. आता व्यत्यय म्हणजे कसं म्हणाल ना, तर ग्रहण आणि त्यात पुन्हा पंचम स्थान आणि चंद्र हा तुमच्या कर्मस्थानाचा किंवा दशम स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे तुमच्या कामामध्ये, काम करण्यामध्ये किंवा तिथं जे काही परफॉर्मन्स तुम्ही करणार आहात, त्यामध्ये थोडे अडथळे निर्माण होणं किंवा तुमचं दुर्लक्ष असणं किंवा तुम्ही लक्षपूर्वक न करणं. आपण म्हणतो ना, झोकून देऊन काम करा. कलाकारांना झोकून देऊनच काम करावं लागतं 100%. त्याखेरीज त्यांच्या कामाचं सक्सेस त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला थोडंसं जरा जागरूक राहावं लागेल. तसा काही व्यत्यय तुमच्याकडून येणार नाही, याची तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल आणि तुमच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाढेल. बुद्धीमध्ये तुम्हाला थोडासा बुद्धिभ्रम होणं किंवा आपण त्याला काय म्हणतो ना, एक प्रकारचं भलत्याच कल्पना म्हणजे ज्या कामाकरता उपयोगाच्या कल्पना आहेत, त्या सोडून भलत्याच कल्पना मनामध्ये किंवा त्या निर्माण होणं आणि त्या तुम्ही त्यात गढून जाणं किंवा त्याच्यावरती विचार करत राहणं, या गोष्टी घडू शकतात. उपाय म्हणून काय कराल, तर मुलांच्या नावाने एक दान करा. जे शाळेत शिकणारे विद्यार्थी मुलं आहेत, तुमची नाहीत. शाळेत शिकणारे किंवा असे त्यांना शैक्षणिक साहित्याचं दान करा. मग ते भले कंपास पेटी वगैरे असेल, वह्या, पुस्तकं असतील, अशा प्रकारचं काही दान करता आलं तर करा. सगळ्यात महत्त्वाचं मौन व्रत तुम्ही सुद्धा धारण करा आणि ध्यानधारणा करणं,
जप करणं, मंत्र जप करणं. तुम्ही सगळ्यात बेस्ट काय करा ना, तर दुर्गा मातेचा किंवा काली मातेचा मंत्र आहे, त्याचा जप जास्तीत जास्त करा. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये कुंभ राशी पडते. चतुर्थ स्थानाला आपण काय बघतो, तर आई, माता, घर, सुख, एक प्रकारची मानसिक शांती किंवा घरामध्ये एक शांतीचं वातावरण आपण पाहतो. बरोबर? त्याचा परिणाम काय होईल, तर घरगुती वातावरणामध्ये अस्थिरता असणं, कुटुंबियांशी दुरावा निर्माण होणं, मातेशी दुरावा निर्माण होणं किंवा तुमची जर का काही प्रॉपर्टी वगैरे असेल, तर त्यामध्ये तुम्हाला मालमत्तेच्या बाबतीत काही मतभेद निर्माण होणं किंवा मतभेद होणं, घरामध्ये एक प्रकारची अस्वस्थतेचं वातावरण असणं, या गोष्टी घडू शकतात. प्रभाव, परिणाम किंवा बाधा जर का काय म्हणाल, तर घरगुती कलह, मालमत्तेचे प्रश्न किंवा आपण काय म्हणतो ना, मातेशी विसंवाद होणं किंवा तुमचं एकमत न होणं, ह्या गोष्टी घडू शकतील. तर उपाय म्हणून तुम्ही काय करा ना, सगळ्यात बेस्ट तर पुढचे 3 ते 4 आठवडे ते किमान 3 ते 4 महिने मातेची जितकी सेवा करता येईल तितकी सेवा करा. घरामध्ये तुमच्यामुळे शांततेचं वातावरण बिघडणार नाही, गढूळ होणार नाही आणि भंग पावणार नाही, याची खबरदारी तुम्ही कसोशीने पाळा, घ्या. आणि ध्यानधारणा तर तुम्हाला करावीच लागेल. कारण आपण काय म्हणतो ना त्याला, की हे चतुर्थ स्थान आहे. जितकं तुम्ही ध्यानधारणा घरामध्ये बसून कराल, तितके तेवढे ते वाइब्स किंवा ते व्हायब्रेशन्स तुम्हाला घरामधलं वातावरण शांत ठेवण्याकरता मदत करणारं ठरणार आहे. आणि दान वगैरे काही करता आलं तर करा. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या तृतीय स्थानामध्ये कुंभ राशी पडते. तृतीय स्थानातून आपण काय बघतो? पराक्रम, छोटे प्रवास, भाऊ-बहीण, तुमचं कम्युनिकेशन, तुमची संवाद साधायचं कौशल्य, तुम्ही संवाद कसा साधताय ते, आपण ज्या मेल, कम्युनिकेशन, मेसेज वगैरे पाठवतो ते, लेटर वगैरे लिहितो ते, हे आहे. याचं स्थान आहे. आणि शेजार-पाजारी यांचं स्थान आहे. त्यामुळं छोटी भावंड, शेजार-पाजारी, लहान प्रवास किंवा संवाद यामध्ये वाद होऊ शकतो. धनु राशीच्या जातकांकरता एक सगळ्यात बेस्ट काळजी घेण्याचं सांगतो. सोशल मीडियामध्ये किंवा WhatsApp, Facebook, मेल्स वापरताना काळजीपूर्वक वापरा. तुमच्याकडून कुठलंही चुकीचं अ, जाणार नाही किंवा चुकीचं रिएक्शन जाणार नाही किंवा चुकीचं फॉरवर्ड होणार नाही. याची खबरदारी पुढचे 3 ते 4 आठवडे ते किमान 3 ते 4 महिने तुम्ही कसोशीने पाळा. मनाचा चंचलपणा वाढेल, तणाव वाढेल, तणावाची परिस्थिती वारंवार निर्माण होईल आणि मन स्थिर नसणं किंवा मन स्थिर न करता येणं, या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतील. आणि छोटे बंधू, भगिनी आणि शेजारी यांच्याबरोबर तर वादाचे प्रसंग वारंवार उद्भवणार आहेत. कारण चतुर्थ स्थानातूनच तुमच्या शनी महाराज देखील चाललेले आहेत आणि त्यांची 10वी दृष्टी थेट तुमच्या राशीवरती पडते. हे सुद्धा ऑब्स्टॅकल तुमच्याकरता अडथळा एक आहेच आणि त्यातून हे तृतीय स्थानातून होणारं ग्रहण हे. त्यामुळं तुम्ही या काळामध्ये अतिशय सावधगिरीने राहा. उगाचच गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असेल किंवा मनामध्ये गोंधळलेलं वाटत असेल, तर त्या काळापुरतं शांत राहा. मौन पाळा, शांत राहा आणि झटकीपट निर्णय घेऊन इमिजिएट रिएक्शन देऊ नका. उपाय म्हणून ते सांगितलं तेच मौन साधना करा. मेल्स, WhatsApp मेसेजेस, सोशल मीडियातलं तुमच्या पोस्ट किंवा पोस्टवरती रिएक्ट होणं, यामध्ये जपूनच काम करा किंवा जपूनच राहा स्वतःला. अ, सगळ्यात महत्त्वाचं काय करा ना, तर तुमचे जे मित्रपरिवार असतील, त्यांना कुणाला काही मदतीची गरज लागत असेल, तर सगळ्यात पहिलं धावून तुम्ही जा. आणि ध्यानधारणा तर करा, हे आधी पण सांगितलंय. पुढची राशी मकर राशी. मकर राशीच्या द्वितीय स्थानामध्ये कुंभ राशी पडते. द्वितीय स्थानातून आपण काय बघतो? संचित धन, धन, खानदान, कुटुंब, कुळ, तुमचं बोलणं, तुमच्या खाण्याच्या सवयी, ह्या आपण बघतो. म्हणजे काय आहे ना, थोडक्यात तर तुमच्या या स्थानामध्ये जे पडते ते पैशांचा तुटवडा किंवा पैशांची चणचण किंवा पैशांचं जमा खर्चाचं गणित न बसणं, हे होईल. खर्चामध्ये वाढ होणं, बचत न होणे, आर्थिक अस्थिरता जाणवणं किंवा आर्थिक म्हणतो ना, गणितच न जुळणं किंवा न बसणं. काळजी वाढेल एक प्रकारची. कुटुंबामध्ये किंवा कुटुंब म्हणजे खानदान, कुळामध्ये तुमच्या विसंवादाची परिस्थिती असणं किंवा विसंवादाचेच वातावरण असणं किंवा विसंवाद असणं, या गोष्टी घडू शकतील. अडथळे, बाधा काय म्हणाल, तर खर्च वाढतील. मी मगाशी म्हणालो तसे कुटुंबियांशी वाद आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या वाणीमुळे, तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या शब्दांमुळे लोकं दुखावली जातील. मग ती कुटुंबातलीच असो, कुळातली, खानदानातली असो किंवा शेजार-पाजारी किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणची असो. इव्हन दो याची 7वी दृष्टी अष्टम स्थानावरती पडते, त्यामुळे सासूरवाडीची मंडळी देखील असो. त्यामुळे ती वाणीमुळे लोकं दुखावले जातील.
हे लक्षात घ्या. त्यामुळं बोलताना शब्द जपून निवडून बोला, त्यानुसार वागाने बोला. उपाय म्हणून काय कराल ना, तर अन्नदान करा. मौनम सर्वार्थ साधनम हा तुमच्याकरता एक मोठा नियम पाळून घ्या आणि वाणीवरती नियम ठेवा. शब्दांचं निवड प्रॉपर करून दुखावणारे, टोचणारे किंवा बोचणारे शब्द न वापरता साध्या-साध्या शब्दात तुमचं मत व्यक्त करा. बोलताना जपून बोला. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीचंच हे ग्रहण लागतंय. प्रथम स्थानातच कुंभ राशी आहे तुमच्या. प्रथम स्थानातून आपण काय बघतो? आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व, आपला ऑरा, आपली ओळख, आपलं फर्स्ट इम्प्रेशन, आरोग्य, तुमची स्वतःची हेल्थ म्हणतो आपण त्याला तशी ती पर्सनॅलिटी आणि तुमची जीवन जगण्याची शैली किंवा जीवन मार्ग हे बघितलं जातं. याचा परिणाम स्वरूप काय होईल? तर स्वतःच्या निर्णयामध्ये तुमची गोंधळाची परिस्थिती असेल. भावनिक चढ-उतार जास्त फ्रिक्वेंटली असतील. एकाकीपणाची भावना वाढीस लागेल आणि अ, बाधा किंवा परिणाम किंवा प्रभाव म्हणाल ना, तर मानसिक आणि शारीरिक ताण एक प्रकारचा तुम्हाला जाणवेल. आत्मविश्वास कमी होणं किंवा लो फील वाटणं आणि सगळ्यात महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती असणं किंवा थोडंसं जरा अस्थिर असणं किंवा साशंक असणं. त्यामुळे तुम्हाला एकच उपाय सगळ्यात बेस्ट आहे. महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. बास दुसरं काही करू नका या काळात तुम्ही. मी बाधा आणि अडथळे तर सांगितलेत तुम्हाला. आत्मविश्वास कमी होईल हे पण सांगितलंय. सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास कुठल्याही प्रकारे कमी होणार नाही किंवा ज्या गोष्टींनी कमी होतोय असं तुम्हाला वाटतंय, जाणवतंय, तिथं आत्मविश्वास कसा जास्त वाढवता येईल याची प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक प्रयत्न करा. उपाय म्हणून काय कराल तर ध्यानधारणा करा, जप करा, मौन साधा आणि जितकं जास्तीत जास्त साधेपणाने राहता येईल तितकं साधेपणाने राहा आणि काही गोष्टी सोडून द्यायला शिका. लेट इट गो, लेटिंग गो ही कंडिशन तुम्ही जास्तीत जास्त फॉलो करा. शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या व्यय स्थानामध्ये 12व्या भावातच ही कुंभ राशी पडते. व्यय स्थानातून आपण काय बघतो? व्यय म्हणजे नुकसान, परदेश प्रवास, परदेशी वास्तव्य, झोप, त्याचबरोबर आपल्या वडिलांचे बहीण-भाऊ, मोठे बहीण-भाऊ ते बघतो आणि अध्यात्म बघतो आणि आपली अवचेतन अवस्था ही यातून बघितली जाते. ह्याचा परिणाम स्वरूप काय होईल तर झोपेमध्ये व्यत्यय, निद्रानाशाचा विकार होणं, मनामध्ये एक प्रकारची अनामिक भीती, गुप्त शत्रूंचा त्रास किंवा परदेशी वास्तव्य किंवा परदेशी कामं काय असतील तुमची तर त्यामध्ये विलंब अशी परिस्थिती. गुप्त शत्रू वाढू शकतात हे म्हणालोच. लक्षात ठेवा गुप्त शत्रू आहेत ते तुम्हाला माहिती नाही. तर त्यामुळं तुम्ही वावरताना समाजामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, कामाच्या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक वागा, वावरा, बोला आणि तुमचा स्वतःचं अस्तित्व तिथं टिकून ठेवायचा प्रयत्न करा. कारण सगळ्यात मोठा घाला जो बसणार आहे, तो तुमच्या अस्तित्वावरतीच घाला पडणार आहे, या ग्रहणाचा. बाधा किंवा परिणाम किंवा प्रभाव म्हणाल तर खर्च वाढणे, निद्रानाश तर मी सांगितलंच आणि जे परदेशी वास्तव्य करत असतील किंवा परदेशी संबंध असेल, तर त्या परदेशातील अडचणींमध्ये वाढ होणे या गोष्टी घडतात. उपाय म्हणून काय कराल? तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे उपवास करायला सुरुवात करा. करत नसाल तर आणि करत असाल तर ते पाळा. मौन एक पाळा, ध्यानधारणा करा, जप-तप करा. अध्यात्मामध्ये जर का करत असाल तर अध्यात्माचं ते काय म्हणतो ना, जप करत असाल तर ते आधी 1 माळ करत असाल तर 3 माळा जप करा. कुठलाही जो तुम्हाला मंत्र माहिती आहे तो किंवा गुरु बळकट करण्याकरता मीन राशीचा स्वामी अ, गुरु आहे. तर ते गुरुचा मंत्र ओम द्राम दत्तात्रेय नमः किंवा ओम गुरुवे नमः किंवा ओम भ्रूम बृहस्पती नमः यातला कुठलाही एक मंत्र तुम्ही किमान 1 माळा ते 3 माळा दररोज जप करा. तर हे होतं 1 ते 12 राशींना. कुंभ राशी कोणत्या स्थानात पडते आणि त्यानुसार मिळणारं फळ, प्रभाव, परिणाम, बाधा, अडथळे, अडचणी, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे आणि उपाय पाहिले होते. मित्रांनो, प्रत्येक राशीसाठी आपण कुंभ राशी कुठल्या स्थानात पडते ते पाहिली. त्याचा त्या जीवन क्षेत्रावरती त्या राशीच्या, त्या स्थानाच्या अनुषंगाने काय परिणाम होतो हे पाहिलं. जेव्हा कुठलंही ग्रहण किंवा बाधा किंवा अडथळे येतात ना, तेव्हा 12व्या भावाच्या उपायाचा म्हणजे दान, मौन, उपवास, ध्यान, त्याग आणि लेटिंग गो हे एक अवलंब करणे हे सगळ्यात जास्त हितावह ठरतं, उपयोगाचं ठरतं, उपयुक्त ठरतं आणि मी त्या अनुषंगानेच तुम्हाला उपाय सांगितले. एक गोष्ट सांगू का? सगळ्यांनीच 12च्या 12 राशींनी मौन जितकं पाळता येईल तितकं पाळा. 1 जप-तप करा. जास्तीत जास्त जप करा, ध्यान करा, प्राणायाम करा. 2 आणि अ,
हे जे ग्रहणाचे परिणाम म्हणजे एकाने विचारलं होतं मला, की ग्रहणाचा परिणाम किती दिवस राहणार आहे? तर 7 सप्टेंबर पासून पुढील 30 दिवस तर जाणवेलच जाणवेल. परंतु काही जणांच्या बाबतीत मी तसं सांगितले पण स्पेसिफिकली 3 ते 4 आठवड्यापासून 3 ते 4 महिने तुम्हाला म्हणजे अगदी काही राशींना तर डिसेंबर 26 पर्यंत अधून-मधून हे त्रास देणारे किंवा तुमची काळजी करायला लावणारे प्रसंग उद्भवू शकतात. तर वरील सांगितलेले उपाय कसोशीने पाळा, कसोशीने करा, त्याला फॉलो करा. एक प्रकारची जीवनशैली बदलायची असेल तर ती जीवनशैली बदला. मित्रांनो, हे होतं ग्रहण कुंभ राशीतील आणि त्याचा कुंभ राशी तुमच्या प्रत्येक राशीच्या कोणत्या स्थानात पडते आणि त्या अनुषंगाने काय उपाय, प्रभाव, परिणाम हे आपण पाहिलं. आशा करतो की माझा हा थोडासा वेगळा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.